नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड यांचं जे 9 जुलै 2024 रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी घेऊन आले आहे। विषय आहे सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2022-23 उमेदवाराची मैदानी चाचणीतील प्राप्त गुणवत्तेनुसार 1:10 या प्रमाणात लेखी परीक्षेकरता तयार करण्यात आलेले प्रवर्गनिहाय यादी अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्याबाबतचं आलेलं हे अपडेट आहे। तर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड आस्थापनेवर 230 पदांसाठीची सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2022-23 प्रक्रिया सुरू आहे। सदर भरती प्रक्रियेकरता उमेदवाराची दिनांक 22/6/2024 ते 4/7/2024 या कालावधीमध्ये शारीरिक व मैदानी चाचणी घेण्यात आली आहे। सदरचे सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन 2022-23 प्रक्रियेत दिनांक 6/7/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले तात्पुरती अंतिम यादीवर विहित मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांचे निराकरण करून प्राप्त उमेदवारांना मैदानी चाचणीमध्ये गुणांच्या गुणवत्तेनुसार 1:10 प्रमाणात लेखी परीक्षेकरता प्रवर्गनिहाय अंतिम निवड यादी तयार करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने पात्र उमेदवारांना मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या गुणवत्तेनुसार लेखी परीक्षेकरता तयार करण्यात आलेली प्रवर्गनिहाय अंतिम निवड यादी उमेदवाराच्या माहितीकरता महाराष्ट्रpolice.government.in या संकेतस्थळावर तसेच महाराष्ट्र.SRPF.government.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे। उमेदवाराच्या माहितीकरता लेखी परीक्षेचे परीक्षा केंद्र, दिनांक व वेळ हे प्रवेशपत्राच्या MHA-IT द्वारे कळवण्यात येणार आहे। लेखी परीक्षेकरता नियुक्त करण्यात आलेले परीक्षा केंद्र, दिनांक व वेळेत उमेदवार उपस्थित न राहिल्यास गैरहजर उमेदवारांना सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2022-23 प्रक्रियेतून अपात्र करण्यात येईल याचीही सर्वांनी नोंद घ्यायची आहे। तर हे होतं SRPF भरती दौंड गट क्रमांक 5 जे आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे संपूर्ण अपडेट। तर तुम्ही बघू शकता राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 11 जो आहे 5 जे आहे दौंडचं, तर त्याच्यामध्ये उमेदवारांना जे ग्राउंड झालेला आहे त्याचा जो कट ऑफ आहे तर तो आलेला आहे। कॅटेगरी वाईज जो कट ऑफ आहे तर तो आहे, तर तुम्ही बघू शकता इथं सामाजिक समांतर आरक्षण निहाय जागांची विभागणी जी आहे म्हणजे कट ऑफ आहे तर तो आलेला आहे। तर बघू शकता सर्वसाधारण जो आहे तर त्यांचा कट ऑफ मग कॅटेगरीनुसार तुम्हाला बघायचा आहे। त्यानंतर खेळाडू उमेदवार आहेत, प्रकल्पग्रस्त आहेत, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन उमेदवार आहेत, पोलीस पाल्य, गृहरक्षक दल आहे, अनाथ उमेदवार आहेत आणि कट ऑफ जो आहे तर तो अशा प्रकारे लागलेला आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी SRPF भरती दौंड गट क्रमांक 5 साठी अर्ज केला होता तर त्यांनी हा कट ऑफ जो आहे तर तो बघायचा आहे। ज्यांनी मैदानी चाचणी दिलेली आहे तर त्या उमेदवारांना 1:10 प्रमाणात लेखी परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात आलेलं आहे। तर त्याच्या संदर्भातली यादी जी आहे तर तीही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांची गुणांकन व लेखी परीक्षेचे बैठकांचे रोल नंबर खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। तर त्याच्या संदर्भातली संपूर्ण डिटेल PDF जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे। ते वाचण्यासाठी तुम्ही आपलं सरकारी नोकरी जाहिरात हे जे टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करा, तिथून हे PDF तुम्ही वाचू शकता। हे संपूर्ण PDF तिथं तुम्हाला वाचता येणार आहे। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायचं आहे। अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते, ते चॅनलवरचे व्हिडिओ पाहायचे आहेत आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे आहे आणि तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत